ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ही मोहीम भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे राबवण्यात येत आहे आणि मुंबईकरांच्या सूचना ज्या आहेत या सूचनांची मुंबई शहराकरता नोंद घ्यायची। ज्या सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी आपला जाहीरनामा तयार करेल आणि या मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज मुंबई शहरातल्या 100 महाविद्यालयांच्या बाहेर, कॉलेजेसच्या बाहेर हे किऑस्क लावून आपले जे युवक आहेत, ती जेन झी आहे आणि जे आपला भविष्यातल्या मुंबई शहरातल्या युवकांच्या सूचना मुंबईच्या विकासाकरता आणि उन्नतीकरता या सूचनांची नोंद घेण्याची मोहीम ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांच्या सूचना आजपर्यंत आत्तापर्यंत 1.25 लाखापेक्षा जास्त सूचना या मुंबईकरांच्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। या सूचनांची नोंद घेतल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेकरता आपला जाहीरनामा तयार करेल। उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहे आणि त्यांनी आरोप केले आहेत की सरकारचे लोक जेव्हा संकट येतात तेव्हा फोटो लावून मदतीचे कार्य करतात। नाही, हे बघा, असं आहे की वैफल्यग्रस्त व्यक्ती कशा प्रकारची विधानं करते तर ती उद्धव ठाकरेंसारखी विधानं करते। निराशा आलेली व्यक्ती कशा प्रकारची विधानं करते तर ती उद्धव ठाकरेंसारखी विधानं करते। त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु वारंवार अशा प्रकारची विधानं करणं, निराशेच्या पोटी अशा प्रकारची विधानं उद्धव ठाकरेजी करतायत आणि त्यामुळे ते रोज करतायत। मतदार यादीतला घोळा संदर्भात राहुल गांधी असेल, आदित्य ठाकरे असेल किंवा मनसे आणि कार्यकर्त्यांकडून घोळ काढण्याचं काम सुरूच आहे। काल चारकोप विधानसभेतील देखील एक भाजपाचा अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आहे, त्याचं नाव 3 ठिकाणी असल्याचं त्यांनी दावा केलेला आहे। हे बघा, असं आहे की मतदार याद्यांचा घोळ यांच्या आज लक्षात आला। 2009 साली मनसेचे 14 आमदार ज्यावेळेला महाराष्ट्रात निवडून आले त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता, किंवा महाराष्ट्राच्या 2014च्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंचे 63 आमदार निवडून आले आणि 2019 मध्ये 54 आमदार निवडून आले त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता। लोकसभा 2024च्या निवडणुकांमध्ये जेव्हा वेळेला महाराष्ट्रात त्यांच्या 31 जागा निवडून आल्या त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता। आणि त्यामुळे हम जिते तो लोकशाही और अगर हम हारे तो वोट चोरी अशा प्रकारची भूमिका, दुटप्पी भूमिका ही विरोधी पक्षाची आहे। माझं विरोधी पक्षाला एवढंच सांगणं आहे की हे फेक नरेटिव्ह आणि खोटं बोलण्यापेक्षा आपण का हरलो याची कारणमीमांसा जर केली, आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची जर कारणमीमांसा करी तर ते त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षासाठी चांगलं राहील। वारंवार भाजपाकडून मुस्लिम द्वेष केला जातोय। मुंबईचा महापौर खान नको असं आपण देखील म्हटलं होतं, मात्र यावर आता प्रतिक्रिया देताना मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे यांनी असं म्हटलं, जे भाजपचा वारंवार द्वेष, मुस्लिमांचा वारंवार द्वेष करतात, मात्र त्यांच्याकडेच अल्पसंख्याक आघाडी आहे, मग ती अल्पसंख्याक आघाडी नेमकी कशासाठी असा आरोप। आम्ही कुणाचाही द्वेष करत नाही, आम्ही राष्ट्रद्रोह्यांचा द्वेष करतो, समाज विघातक आणि देश विघातक शक्तींचा आम्ही द्वेष करतो आणि त्यांच्या विरोधात आम्ही सतत लढत राहू। आमचं एवढंच म्हणणं आहे की जगातल्या इतर आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जशी रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी घुसखोरी केलेली आहे, ज्या प्रकारे काही शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे, अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई शहरामध्ये होऊ नयेत आणि मुंबई सुरक्षित राहिली पाहिजे, मुंबईचा रंग अबाधित राहिला पाहिजे। आणि मुंबई शहराची गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे विकास केलेला आहे, उन्नती केलेली आहे, प्रगती केली आहे, ती उन्नती, विकास आणि प्रगती होत असताना मुंबई आणि मुंबईकराला सुरक्षित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून संघर्ष करणं, काम करणं हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।